जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली, त्यानंतर आज दिवसभर तुम्ही हा आढावा गेलाय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये. कुठल्या कुठल्या विभागाचा आढावा घेतला आणि काय अधिकाऱ्यांना सूचना केल्या? आज जिल्हाधिकारी महोदयाच्या दालनामध्ये मी जी काही बैठक आहे त्या पहिल्यांदा CO साहेबाबरोबर सकाळी 11 वाजल्यापासून बैठक चालू होती. जिल्हा परिषदला जी केंद्र शासनाच्या योजना ज्या डिपार्टमेंटमध्ये आहेत त्याच्यातली जल जीवन मिशन असेल, DRD असेल, सर्व शिक्षण अभियान असेल, NRHM असेल, या सर्व गोष्टीचा आढावा घेतला. याच्यामध्ये जल जीवनमध्ये बराच काही गोंधळ आहे. NRHMचा DPF मंजूर झालेला नाही आहे. या सर्व गोष्टी आणखी त्यांनी पाठवल्या. केंद्राचं बजेट झाल्यावरती होईल. सर्व शिक्षणचं पण तसंच आहे. या बऱ्याच गोष्टीचा इत्थंभूत आढावा घेतल्याच्या नंतर बऱ्याच गोष्टी आणखी समोर येतील. आज मीटिंग घ्यायला तिथं थोडं जिल्हा परिषदेच्या ह्याच्यात थोडी गडबड झाली. काही स्कीम मी पण समजून घेतल्या की ज्या मला पण माहीत नाहीत. त्याच्यामध्ये जलजीवन विषय सोडता बाकी सर्व योजनेमध्ये बऱ्यापैकी व्यवस्थित NRHMच्या विषयामध्ये CSनी येणं क्रमप्राप्त होते, पण ते आले नाहीत. ते त्यांना बोलवलं नाही, मला माहीत नाही. आता मी ह्याच्यानंतर आता आपल्यापासून गेल्यावरती बघतो, कारण मला CSची पण गरज आहे. दवाखान्याच्या बाबतीत मी भेट दिली ती परवा. या सर्व गोष्टी करताना जिल्ह्याच्या बाबतीत CO नोडल ऑफिसर म्हणून ज्या योजना करतायत ते राबवत आहेत त्याच्या गोष्टीचा सर्व आढावा घेतला. याच्यानंतर रेल्वे हा बीड जिल्ह्यातला खूप महत्त्वाचा विषय आहे. या रेल्वेसाठी मी आज स्ट्रिक्टली सर्व अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की मला लवकरात लवकर रेल्वेचं काम झालं पाहिजे. याच्यासाठी रेल्वेवर मी आढावा घेऊन प्रत्येक फेज वाईज जी काही त्यांचे फेजेस त्यांनी ठरवलेले आहेत, जे काही पार्ट ठरवलेले आहेत, त्याच्यात आता आपला तुमचा 99 किलोमीटर कंप्लीट झालेला आहे. त्याच्या पुढं आता बीडपर्यंत नोव्हेंबर ते डिसेंबर एंडपर्यंत कंप्लीट करण्याचं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे. त्या पद्धतीने मी त्यांच्याकडून काम करण्यासाठी जिल्हाधिकारी महोदयाकडे काय विषय जी पेंडिंग होते ते जिल्हाधिकाऱ्यांना पण सूचना केलेल्या आहेत. त्या पद्धतीने तेही लवकरात लवकर ते लँड ॲक्विजिशन असेल किंवा दुसरे काय विषय त्यांच्याकडे आवाड असेल, ही जी त्यांच्याकडे पेंडिंग आहे ती त्यांनी तात्काळ 8 दिवसात 4 दिवसात करण्याचे त्या डिपार्टमेंटनी ज्यांच्याकडे विषय आहेत ते दिलेत. आणि शेवट अंतिम तारीख हे 30 नोव्हेंबर ही मला रेल्वेने बीडपर्यंत रेल्वे आणण्याची दिलेली आहे. मी त्या अनुषंगाने त्यांच्याकडून अपेक्षाही करतो ते करतील. पुढच्याही तारखा आहेत. मला शेवट मी परळीपर्यंत कधी धावणार आहे रेल्वे याच्या पण तारखा दिल्यात. मी वेळ आल्यावर सगळं सांगल. नाही तर बजरंग सोनवणेनं आढावा घेऊन केल्या म्हणलं की आणखी कुणीतरी काहीतरी असं काही होणार नाही जिल्ह्यात अशी अपेक्षा करू. त्याच्यामुळे रेल्वे हा विषय महत्त्वाचा आहे. याच्यानंतर नॅशनल हायवेचे सुद्धा सगळेजण कंप्लीट आहेत. आम्ही नॅशनल हायवेचे पैसे आणले काय एवढा जे गवगावा करत होते त्याच्यापेक्षा आता हे राहिलेली जी काही कामं होते त्याच्यामध्ये आमचा शेगाव पंढरपूर रस्त्यामध्ये माझ्या केजमध्ये काही डिस्प्यूट आहे. जवळ 2 मीटर 3 मीटर काम होतं. याच्यावर सुद्धा स्ट्रिक्टली त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि ते लवकरात लवकर 1 महिन्याच्या आत ते कंप्लीट करायचे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. माझ्या कळंब जी बॉर्डर आहे बीड जिल्ह्याची आणि धाराशिव जिल्ह्याची, या बॉर्डरवरलं ब्रिजचं काम झालं आहे पण तिथं अप्रोजेचं काम होत नाही. याच्यासाठी सुद्धा त्यांना सांगितलेलं आहे की ते मोजून 1-2 महिन्यात काम करून देतो असा त्यांनी शब्द दिला आहे. 3 महिन्यापर्यंत जास्तीत जास्त कंप्लीट होईल, मला ही अपेक्षा नक्की होईल. याच्यानंतर त्याच भाग पुढचा धाराशिव जिल्ह्यामध्ये येरमाळ्याच्या घाटात आहे. याच्यासाठी सुद्धा मी तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे काय काम असेल तर ते जिल्हाधिकाऱ्यांना पण बोलणार आहे. तिथं काही डिस्प्यूट विषय की रॉयल्टीला पॅनल्टी लावली कॉन्ट्रॅक्टरला वगैरे असे विषय आहेत. याच्यानंतर तिथल्या धाराशिवच्या खासदार महोदयांना पण विनंती करणार आहे की आपण दोघंजण मिळून हा विषय मार्गी लावू. त्यांच्या कार्यक्षेत्रातला जरी असला तरी हा रस्ता कंप्लीट होण्याच्या दृष्टीने तो पण विषय लवकरात लवकर कंप्लीट करण्याच्या दृष्टीने या पावसाळा संपेपर्यंत आम्ही तो रस्ता कसा कंप्लीट करता येईल याच्यासाठीच्या सूचना केलेल्या त्या नक्की होईल. याच्यानंतर हा जो इकडला शिरूरमधला रस्ता आहे त्याच्यावर एवढा विषय आहे पालखी मार्ग जी राक्षस भवन त्याच्यावर येते. बरेचशी जी गाव आहेत ती गावातला डिस्प्युटेड विषय आहेत त्याचे पण आवाड मी अर्जंटली करायला सांगितलेले आहेत आणि तो पण लवकरात लवकर. नाही तर कॉन्ट्रॅक्टरला पनिशमेंट त्यांना दंड लावा आणि त्यांना टर्मिनेट करून त्याचं टेंडर ब्लॅक लिस्टमध्ये टाका अशा सूचना दिल्या. जे अधिकाऱ्यांनी मला 1 महिन्यात सगळं करून देतो म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्यात गोरसपार गाव आहे, हे जे सगळे गावं आहेत त्या गावांचे काही आवाडचे विषय आहेत, मावेजा मिळण्याचे काही विषय आहेत, त्यांचा ॲडिशनल आवाडचे आहेत, ते जाट नांदूरचा एक विषय त्याच्यात. हे सर्व विषय करून ती रस्ता पण लवकरात लवकर चालू करण्याच्या दृष्टीने सूचना केली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.